तर नागपूर दक्षिण पश्चिम मधून लढण्याबाबत पक्ष निर्णय घेईल असं अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे। मी एकटा निर्णय घेत नाही, पक्ष निर्णय घेईल आणि आदेश देईल असं देखील अनिल देशमुख यांनी म्हटलंय। तर खरे मर्द असाल तर देशमुखांनी फडणवीसांविरोधात लढूनच दाखवावा असं परिणय फुके यांनी म्हटलेलं आहे। काटोल मतदारसंघातील मतदारांनी देशमुखांना नाकारलंय अशी टीका देखील परिणय फुके यांनी केलेली आहे। कधी निर्णय घेत नसतो, आमचा पक्ष जे काय असेल ते ठरवेल आणि तसा आदेश देईल जो काय असेल त्याचा। तुमची वैयक्तिक इच्छा आहे का पक्षाला आदेश दिला तर लढण्याची? चला पुढचा विषय। अनिल देशमुखांची अनेक दिवसापासून चर्चा सुरू आहे की अनिल देशमुख दक्षिण पश्चिममधून लढणार आहे। निश्चितच त्यांनी लढलं पाहिजे। काटोल मतदारसंघातल्या लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे आणि मला असं वाटतं की दुसरं त्यांचा मुलगाही त्यांच्या मागे लागलेला आहे तिकडनं त्यांना रिटायर्ड करण्याच्या। माझं तर या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे की ते जर खरं मर्द असतील तर त्यांनी तिथनं लढून दाखवावे दक्षिण पश्चिममधनं। किती मतं मिळेल असं वाटतं? अनिल देशमुखांचे डिपॉझिट गोल होणार हे तुम्हाला सांगतो मी।